गोंदिया जिला यातायात पुलिस को यातायात विभाग की ओर से 20 बॉडी वॉर्न कैमरे मिले हैं और यह कैमरे यातायात पुलिस के कॉलर के नीचे लगाए जाएंगे। यदि किसी पॉइंट पर वाहन चलाते समय यातायात पुलिस आपको रोकती है, तो चालक और यातायात पुलिस के बीच क्या बातचीत हो रही है, यह इन कैमरे में ऑडियो और वीडियो प्रारूप में रिकॉर्ड किया जाएगा। इसका फायदा यह है कि जब यातायात पुलिस वाहन चलाते समय वाहन चालकों को रोकती है और उससे पूछती है कि उनके पास वाहन के दस्तावेज या लाइसेंस है या नहीं, उस वक्त वाहन चालक शिकायत करते हैं कि वे अक्सर चालकों से पैसे मांगते हैं। इसलिए ये कैमरे चालक और यातायात पुलिस के बीच की बातचीत को रिकॉर्ड करेंगे। इसलिए यदि यातायात पुलिस आपको किसी पॉइंट पर रोकती है और पैसे की मांग करती है, तो उनके खिलाफ कार्रवाई की जाएगी और यदि चालक यातायात पुलिस के साथ दुर्व्यवहार करता है, तो यह भी इन कैमरों में रिकॉर्ड हो जाएगा और आप कार्रवाई के पात्र भी होंगे। ये कैमरे यातायात पुलिस को गोंदिया पुलिस अधीक्षक गोरख भामरे द्वारा वितरित किए गए हैं। गोंदिया जिल्हा पोलीस दलामध्ये आपण वाहतूक शाखेकरता हे बॉडी कॅम आपण खरेदी केलेले आहेत। जे ट्रॅफिकचे जे कर्मचारी आहेत त्यांच्या बॉडीवर हे कॅमेरे असणार आहेत। व्हेरिएबल कॅमेरा आहे। त्याचा मुख्य उद्देश म्हणजे की बऱ्याच वेळा काही नागरिकांची तक्रार असते, एलिगेशन्स असतात की ट्रॅफिक पोलीस व्यवस्थित त्यांना वागणूक देत नाही किंवा काही वेळेस लीगल कारवाई करताना सुद्धा अशा व्हिडिओ रेकॉर्डिंगची किंवा फोटोची गरज पडते। काही वेळेस नागरिक काही सहकार्य करत नाही किंवा एव्हिडन्स म्हणून कोर्टात तो पुरावा लागतो दंड आकारताना। तर ट्रान्सपरन्सी राहावी आणि कारवाई अधिक चांगल्या पद्धतीने व्हावी या हेतूनेच आपण हे कॅमेरे आता खरेदी केलेले आहेत। आता 20 कॅमेरे सध्या आहेत, त्यांचा आता आपण प्रायोगिक तत्त्वावर वापर सुरू करणार आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये अजून या कॅमेऱ्यांची आपण खरेदी करणार आहोत। त्याच्यामध्ये सध्या गोंदिया शहरातील जे मुख्य चौक आहेत त्या ठिकाणी हे बॉडी वेरिएबल कॅमेरा घेऊन आमचे कर्मचारी उभे राहणार आहेत, जेणेकरून त्या ठिकाणी जे कारवाई होते तिथे ट्रान्सपरन्सी आणि योग्य कारवाई होईल त्याच्यामध्ये। सर, या डाटाचा ॲक्सेस कशा पद्धतीने राहणार आहे? ट्रॅफिक विभागाकडे राहील की आपल्याकडे जमा होणार आहे? सध्या तरी याच्यामध्ये मेमरी चिप आम्ही बसवलेली आहे आणि मेमरी चिप हे डेली त्याच्या रेकॉर्डिंगची PI ट्रॅफिक यांच्याकडे सबमिट होणार आहे आणि त्यांच्यामार्फतच ही मॉनिटरिंग होईल त्याच्यामध्ये। जर यदा कदाचित काही त्यामध्ये प्रश्न निर्माण झाला, काही कुठे काही एलिगेशन आला, काही तक्रार आली, तर त्यावेळेस ते तपासासाठी घेता येईल आपल्याला त्याच्यामध्ये। गोंदिया जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आदरणीय गोरख भामरे साहेब आणि अपर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा साहेब यांच्या प्रयत्नातून गोंदिया जिल्ह्यासाठी एकूण 20 बॉडी वेरिएबल कॅमेरे आपल्याला वाहतूक शाखेसाठी मिळालेले आहेत। त्यामुळे वाहतूक पोलीस आणि जनता यांच्यामध्ये ट्रान्सपरन्सी राहावं आणि कामाची दृष्टीने सोय सुविधा उपलब्ध व्हावी, जेणेकरून नागरिकांनी आणि वाहतूक पोलिसांनी एकमेकाशी चांगल्या प्रकारे संवाद करावा या दृष्टीने ते कॅमेरे देण्यात आलेले आहेत आणि त्यासाठी काही अडचण निर्माण झाल्यास आपल्याला त्या कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्डिंग प्ले करून पाहता येऊ शकतं। त्याच्यामध्ये आता सध्या आपण 64 GB मेमरी कार्ड यूज करतोय, त्यामुळे त्याची कॅपॅसिटी 2-3 तासाची रेकॉर्डिंगची असणार आहे। त्यानंतर आपण त्याच्यात जशी मेमरी कार्डची कॅपॅसिटी वाढवू तसे रेकॉर्डिंगचे आवर्स वाढणार आहेत। 7 ते 8 तासापर्यंत देखील रेकॉर्डिंग होऊ शकतं। तर त्यानुसार आपण ते मेमरी कार्डला जी आपल्याला परवानगी भेटेल माननीय SP साहेबांकडून, त्यानुसार ते मेमरी कार्ड इंसर्ट करणार आहे आपण। फिलहाल यातायात विभाग को 20 बॉडी वॉर्न कैमरे मिल चुके हैं और अगले चरण में और कैमरे जोड़े जाएंगे। इसलिए वाहन चालक, अगर आप यातायात नियमों को तोड़कर वाहन चालते पाए गए और यातायात पुलिस ने आपको रोक, तो आप दोनों के बीच होने वाली बातचीत भी आपकी मुश्किलें बढ़ा सकती है। इसलिए यातायात नियमों का पालन करते हुए वाहन चलाएं।